भाजप आमदार मंदा म्हात्रे यांनी गणेश नाईकांविरोधात जोरदार जहरी अशी टीका केली आहे. पाहुयात मंदा म्हात्रे नेमकं काय म्हणाल्या. भारतीय जनता पार्टीचे 2 सक्रिय कार्यकर्ते माननीय मुख्यमंत्री, माननीय प्रदेश अध्यक्ष चव्हाण साहेब यांच्याकडे दिले होते आणि ती प्रदेशवरून नावं इकडे येणार होती, दिली गेलेली नाही असे समजते मला. पण त्याच्यामध्ये मंदा म्हात्रेला कुठला धक्का बसला अशातला भाग नाहीये. मला धक्का मारायला अजून वेळ लागणार आहे. त्याच्यामुळे मला एवढंच सांगायचंय की पक्षाने दिलेले कार्यकर्त्यांना जर स्वीकृत सदस्य मिळत नसेल तर पक्ष कार्यकर्ते नेमकं काय करावं. आज मी बघितली एक बातमी. मला संजय राऊतजींना एवढंच सांगायचं आहे की गणेश नाईक सत्तेशिवाय राहू शकतील का. तुमच्याकडे सत्ता आहे का आता. तुमच्याकडे सत्ता गेल्यानंतर तुम्हाला टाकून गद्दारी पहिले कोणी केली शिवसेनेची. मग आले राष्ट्रवादी सगळं चंबू कंबू घेऊन. तुमच्यासाठी एक सुद्धा नगरसेवक त्यांनी सोडला नाही शिवसेनेचा निवडणूक लढवायला. संजय राऊत तुम्ही काय सांगता सगळ्यांना. त्याच्यानंतर शरद पवारकडे आले. पवार साहेबांकडे सगळं गाचा गुंडाळला, सगळं झालं, पोट भरलं, सगळं झालं. मग आले भाजपमध्ये. आता भाजपमध्ये तीच प्रथा. पुन्हा भाजपमध्ये पोट भरल्यानंतर इथला पुन्हा गच्छंत उचलणार आणखी तिसरीकडे जाणार. त्या मंदा म्हात्रेला धक्का द्यायला खूप वेळ लागेल. मंदा म्हात्रेने स्वतः धक्का दिलेला आहे 2दा. आणि सत्तेशिवाय लाचार, मी काय सत्तेशिवाय लाचार नाहीये. मी त्यांच्या दारात आजपर्यंत कधी पद मागायला गेले नाही आणि आयुष्य मरेल पण कधी पद नाही मागायला जाणार. एवढं आम्ही स्वाभिमानाने जगलो, स्वाभिमानाने याच्या पुढे जगणार. पण भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांवर होत असलेला अन्याय भगवत नाही म्हणून बोलायची वेळ येते. भाजपमध्ये आले का सत्ता बघूनच आले. त्यांच्याकडे होतं काय. राष्ट्रवादीच होते ना ते 19 मध्ये मागे लागलेले. मला घ्या मला घ्या. पक्षाने घेतलं, त्यांना चांगलं केलं, संघटना मजबूत झाली. आता महापौर बसला. आता महापौर बसल्यानंतर मागचं विसरून विकास कामावर बोललं पाहिजे ना. कोणी विकास कामावर बोलत नाही. 1 वर्ष झालं आणि मी विकास कामं करते त्याला कुठेतरी बाद करतात, स्पीड ब्रेकर आणतात. त्याच्यामुळे विकास कामावर चर्चा झाली पाहिजे. मला वाटतं संजय राऊतजी तुम्ही प्रवक्ते पद घेतलंय, खूप चांगली गोष्ट आहे. लवकरात लवकर तुम्ही त्यांना घेऊन जा अशी माझी तुम्हाला विनंती आहे. संजय राऊतांनी काय समजावं, काय करावं तो त्याचा प्रश्न आहे. पण मी त्यांना जुनी आठवण का करून दिली की पहिल्या पक्षाचे तुमचे गद्दार कोण होते ती त्यांना मी आठवण करून दिली. बाकी काय नाही.